नमस्कार, मी आहे आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख. आपलं सगळ्यांचं मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण एक हेल्दी थाळी बघूया. मी इथे पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित चिरून त्याची सालं सोलून धुवून आता मी ह्या उकडायला ठेवते. तर आपल्याला यापासून काय काय बनवायचं ते बघूया. या शेंगा काल माझे मिस्टर आमच्या फार्म हाऊसवर गेले होते तेव्हा ते घेऊन आले. तर म्हटलं आता एवढ्या शेंगांचं काय करायचं, म्हणून मी म्हटलं चला आपण आज शेंगा वापरूनच स्वयंपाक करूया. म्हणून तुम्हाला आज मी एक हेल्दी थाळी दाखवते. तर या शेंगा उकडून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय त्याचा रंग बदलला आहे. हे पाणी टाकून द्यायचं नाही, हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे. तर आत्ता सध्या आपण हे साईडला ठेवूया. मी तत्पूर्वी म्हणजे हे चालू असताना मध्येच मी तुरीची डाळ भिजत घातली होती. तर ती कशासाठी, तर आमटीसाठी. आता ही भिजवलेली मी तुरीची डाळ छोट्या कुकरमध्ये घालून घेते आहे. छोटा कुकर असल्यामुळे मी डायरेक्टच यात शिजवणार आहे. तर यात मी ही डाळ घालते आहे. आपण एक लागेल तेवढं अंदाजे पाणी घालून घ्यायचं आहे. यावर मी आता हे घालणार आहे टोमॅटो. चिरलेला एक टोमॅटो आहे आणि अर्धा उभा चिरलेला कांदा. आणि आता हिंग आणि तिखट घालून घेणार आहे. हळद मी फोडणीच्या वेळेला घालते. आणि जर तुमच्याकडे ओला नारळ असेल खोवलेला तर तो नक्की घाला, खूप टेस्टी लागते त्याने वरण. ही मी आमटी करणार आहे शेंगा घालून. तर आपल्या इथे कुकर चालू आहे तोपर्यंत आपण ही लाल माठाची भाजी आहे ती धुवून चिरून घेऊया. अगदी बारीक चिरायचं नाही आहे. तर असा मी हा रँडमलीच चिरून घेतलेला आहे, कारण पालेभाजी काय तशी लवकर शिजते. इथे माझे आता हे लाल माठ चिरून झालेलं आहे. त्याआधीच मी एक साईडला तुम्ही बघितलं असेल भरपूर कांदा मिरची असं मी चिरून ठेवलेलं. हे सगळे मी भाजी सोडून बाकी सगळे चिरण्याची जी कामं होती, लसूण सोलून घेणं वगैरे, हे सर्व जेवण चालू करायच्या आधीच मी करून घेतलेलं. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो. एक साईडला मी पीठही भिजवून घेतलं होतं, म्हणजे चपात्यांसाठी कणिक मळून घेतली आहे. पूर्व तयारी असेल तर आपलं स्वयंपाक व्हायला वेळ लागत नाही. ही माझी इथे भाजी चिरून झालेली आहे आणि इथे आपल्या कुकरच्याही शिट्या झालेल्या आहेत. आता आपण ही पहिली भाजी घालून घेऊया, तोपर्यंत आपला कुकरही थंड होईल. इथे मी सनफ्लॉवर ऑइल वापरलं आहे, पण मी शक्यतो जेवणामध्ये आता मोहरीचं तेल वापरते. यात मी लसूण घातलं आहे, कांदा आणि मिरची, हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे. छोटीच कढई वापरली आहे. आपण भाजीचा वॉल्यूम बघून नेहमी मोठी कढई घेतो, पण काही गरज नसते. जर आपला असा कांदा परतवून झाला आहे, त्यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी थोडी थोडी करून परतवून घेतली की व्यवस्थित आपल्याला भाजी छानपैकी शिजवून घेता येते. त्याच्यासाठी मोठी कढई ठेवायची बिलकुल गरज लागत नाही. हे पहा, आता कांदा छान लाल झाला आहे. यामध्ये आता मी मीठ घालून घेणार आहे, म्हणजे आपला कांदाही लवकर मऊ होईल. यातच थोडी हळद आणि माझ्या आवडतं हिंग. ते घातल्याशिवाय माझा स्वयंपाकच पूर्ण होत नाही. तर असं हे सर्व परतवून घ्यायचं आहे. आणि हा लाल माठ थोडा थोडा करत आपण आता त्यात ॲड करत जायचं आहे.
एकदम घातला की तो मग कढईतनं सांडू शकतो आणि मग आपल्याला असं वाटतं अरे बापरे मोठी कढई घेतली असती बरं झालं असतं. पण हे बघा मी असं करते, थोडं थोडं परतवून घेते. म्हणजे मग मी म्हटलं ना, स्वयंपाक करताना नेहमी पेशन्स हवेत आणि डोकं शांत हवंय. तर अशी ही आता आपली भाजी ही आपली झालेली आहे परतवून. आणि पालेभाजी शिजायला वेळ लागत नाही. मी तर झाकणही ठेवत नाही, कारण गरजच लागत नाही. पालेभाजी जर तुमची चांगली कवळी असेल आता यामध्ये पालेभाजी म्हटलं की दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं हे आलंच. पण आम्ही कोकणातले असल्यामुळे शक्यतो ओलं खोबरंच वापरतो. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे. तोपर्यंत आपला कुकरही थंड झालेला आहे. ही भाजी आपण उतरवून घेऊ आणि वरणाची तयारी करू. शेंगा घातलेलं फोडणीचं वरण नाही म्हणता येणार, मी आमटी करते आहे. हे पहा आपली डाळ चांगली शिजलेली आहे. थोडंसं पाणी माझ्याकडनं कमी पडलं, पण अशी ती लागली वगैरे नाही आहे. डाळ व्यवस्थित झाली आहे. इथे मी आता मोहरीचं तेल घेतलं आहे. तुम्हाला मी मुद्दाम हा शॉट जरा मोठाच दाखवीन, तो यासाठी की तेलाला पूर्ण तेलाचा धूर आला पाहिजे, म्हणजे तेलाचा कडवटपणा आणि वास हा निघून जातो. पण मोहरीचं तेल हे अतिशय उत्तम शरीराला असल्यामुळे शक्यतो मी आता हेच तेल वापरते. हे बघा, ह्या पूर्ण धूर करून घ्यायचा असा, मग बिलकुल वास येत नाही. आणि मग आपल्या भाज्या वगैरे हेल्दी सुद्धा होतात. जिरे, मोहरी आणि हिंग घालून घेतलंय. थोडासा कढीपत्ता घालून घेते. आता यावर मी थोडीशी हळद घालणार आहे, जी मी मगाशी उकडताना नव्हती घातली, ती आत्ता घालून घेणार आहे, म्हणजे रंग छान येतो आमटीला. यावर लगेचच ती डाळ घालून घ्यायची, म्हणजे हळद करपून द्यायची नाही बिलकुल. कैरी चालू झाली, कैरीचा सीझन, की यात मग मला कैरी घातलेली फार आवडते. पण सध्या मी अजून कैरी आणली नाही आहे. पाणी घालून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची, पातळ किंवा घट्ट कसं वरण हवं आहे तसं. यात मी शेंगा घालून घेतल्या, अगदी 7-8 शेंगा घातले तुकडे, आणि वरून धणे पावडर. यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे. आणि आपली आमटी आंबट गोड तिखट अशी चव हवी असल्यामुळे ह्याच्यात आपण आमसूलही घालायचे. मी म्हटल्याप्रमाणे कैरीच्या सीझनला आमसूलाऐवजी कैरी घालायची. तर आपलं छान वरण इथे उकळलं आहे. हवं तर या स्टेजला तुम्ही पुन्हा ओलं खोबरं घालू शकता, पण मी नाही घातलं आहे. नुसतंच खोबरं होईल सगळं, कारण आपल्या भाजीतही खोबरं आहे. म्हणून मी आता भरपूर कोथिंबीर घातली आणि आपलं वरणही तयार झालेलं आहे.
तर माझा एक साईडला भातही रेडी आहे, आमटी रेडी आहे, भाजी रेडी आहे. आता मी पटकन सूप बनवून घेणार आहे आणि सूप झालं की गरम गरम चपात्या की झाला माझा स्वयंपाक. हे बघा, ह्या जे शेंगा आहेत ही मधना ओपन करून सुरीला धार नसलेल्या बाजूनी काढून घ्यायचं आहे. गर याचा हा जो पल्प असतो तो पूर्ण काढून घ्यायचा. थोडंसं वेळ काढू काम आहे, पण खूप हेल्दी सूप आहे आणि चवीलाही छान लागतं. याआधी मी शॉर्ट्स केलेलं आहे या व्हिडिओ म्हणजे शेंगांच्या सूपचं. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन शॉर्ट्समध्ये चेक करू शकता. ते मी फक्त शेंगांचं केलेलं आहे. आज मी थोडंसं ॲडिशनल काही दाखवते आहे. खूपच टेस्टी आणि अतिशय हेल्दी असं हे सूप आहे. हे पहा, याचा सगळा चोथा निघालेला आहे आणि हा पल्प आपला तयार आहे. यात मी 2 मिरच्या अशा धुवून तोडून घातलेल्या आहेत आणि अगदी 2 ते 3 पानं पालकाची घातली आहेत. अनायसे माझ्याकडे पालक होता म्हणून. पालक नसेल तर गरज नाही आहे, पण मग त्या केसमध्ये मिरची 2च्या ऐवजी 1च घाला. आता हा पल्प पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर आपण शेंगांचं जे पाणी बाजूला काढून ठेवलं आहे ते घालू शकता. हा बघा, हा छान गर वाटून घेतलेला आहे. रंगही खूप सुंदर आला आहे त्याला. आणि शेंगांच्या पल्पमुळे क्रीमी टेक्स्चर येतं त्याला. हे पाणी जे आपण शेंगा उकडताना घातलं होतं ते. आता अजून थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण कढईमध्ये बटर घालून घेतोय. हे बटर वितळलं की आपण याच्यात हा पल्प घालून घ्यायचा आहे. अगदी सोपं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लावर किंवा काही लावायचं नाही. हेल्दी म्हणजे हेल्दी आहे. काहीच आर्टिफिशियल वापरायचं नाही आहे. बटरही नको असेल तर तुम्ही सरळ तूप घालू शकता. इथे मध्येच माझा व्हिडिओ जरा बंद झाला होता, त्यामुळे मी पाणी घालतानाचा शॉट नाही आला आहे. तर यात आपण फ्रेश काळी मिरी घालून घ्यायची आहे. जर मिरची नको असेल आणि नाही घातली तरी चालते, मग तुम्ही फक्त काळी मिरीच्या टेस्टवर पण ॲडजस्ट करू शकता. पण एक थोडीशी चव यावी म्हणून मी मिरची घातली आहे. तर असं आपलं हे हेल्दी सूप पण तयार झालेलं आहे. यात मीठ घालायचं नाही आहे. आधी चव बघूनच घालू शकतो, कारण की आपण त्याच्यात उकडताना मीठ घातलेलं आहे. पालक थोडासा नमकीन असतो, प्लस मी सॉल्टवालं बटर घातलेलं आहे, त्याच्यामुळे मी यात मीठ वापरलं नाही. आता आपण पटापट चपात्या करून घेऊया. तर हा तुम्ही माझा तवा बघाल तर तो स्टीलचा आहे. मी शक्यतो स्टीलच्या वस्तू वापरते किंवा काचेच्या वापरते. जितकं पॉसिबल होईल तेवढं मी ॲल्युमिनियम अवॉइड करते. तर अशा मी घडीच्या पोळ्या आज करून घेणार आहे, कारण की आमचे साहेब घरी असले आणि जेवणाच्या वेळेवर म्हणजे जेवण बनवताना जर ते असले तर मी त्यांना अशा गरम गरम घडीच्या पोळ्या करून देते. त्यांना फार आवडतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांना तूप खायला आवडत नाही, पण जेव्हा ते असं गरम खाणार असतील तेव्हा मी त्यांच्या नकळत थोडंसं तूप लावते.
चपाती गार झाली की त्यांना लगेच तो तुपाचा वास आवडेनासा होतो, म्हणून मी अगदीच गरम गरम असतानाच त्यांना ते तूप लावून गरम खायला देते. तर इथे आता माझ्या पोळ्याही होत आलेल्या आहेत आणि आपल्या आता ही चपाती रेडी झाली की मग मी ताट वाढायला घेते, कारण माझा भातही रेडी आहे. स्वयंपाक ही एक कला आहेच, पण ती जर मनापासून केली तर खूपच छान होते. एक माझं काम आहे आणि मला करायचं आहे असं म्हणून केलं तर ते कधीच छान होणार नाही, पण माझी फॅमिली जेवणार आहे म्हणून करा, खूप छान होईल. आता मी तुम्हाला ताट वाढून दाखवते आहे. इथे मी पहिले सूप घेतलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर ह्यात वरनं फ्रेश क्रीम पण घालू शकता, पण मला गरज नाही वाटली आहे कारण ऑलरेडी ते क्रीमी आहे. इथे लाल माठाची भाजी, चपात्या आणि भाताची मूद वाढून घेते. गरम गरम इथे मी आता भात वाढणार आहे. हे पहा, भात वाढत असताना मूद फुटली आहे. असं म्हणायचे पूर्वीची लोक की ज्याच्यासाठी जेवण वाढतो आणि त्याची मूद फुटली इट मीन्स त्यांना खूप भूक लागली आहे. तर मला असं वाटतं माझ्या नवऱ्याला खरंच खूप भूक लागली आहे. तर हे ताट रेडी आहे. कसं वाटलं तुम्हाला सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर कसं वाटलं हे हेल्दी ताट सांगायला विसरू नका.